10वी अ ब. लक्ष द्या, पेज नंबर 55. मागच्या वेळेस आपण 3.1 मधला 3.1 मधला पहिला प्रश्न सोडवला होता. तुम्हाला आठवतंय की नाही माहित नाही. आता आपण प्रश्न 2 आणि 3 हा सोडवणार आहोत. ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे, त्याच्या बाहेर आर बिंदू दिलेला आहे. आणि आर बिंदूतून आर्यम आणि आर्यन या स्पर्शिका दिलेल्या आहेत. आर यम आणि आर्यन या स्पर्शिका आहे. द adjoining figure circle is given to you which have a center O. R is the external point and RM and RN are the tangent. Line RM and RN are the tangent. RM and RN are the tangent. Then from point R, RM and RN are called dash dash. सांगा विचार करून. RM and RN, जर RM आणि RN या स्पर्शिका असतील, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला सोडणाऱ्या स्पर्शिका असं आहे ते. The tangent which start from the external point which is given to us, that means line RM and RN are the tangent, and that is why RM, segment RM and segment RN is called segment RM and RN is called काय? RM आणि RN ला काय म्हणणार? स्पर्शिका खंड. काय म्हणणार? स्पर्शिका खंड, स्पर्शिकेचे तुकडे आर कॉल्ड tangent segment. आणि मग अजून काही गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. if OR is equal to 10, OR length of OR is equal to 10, then and radius of the circle is given to you. Radius of the circle
5 centimeter. Radius of the circle 5 centimeter. Then answer the following questions. आता तुमचं दिमाग कुठे असलं पाहिजे? टँजंट सेगमेंट असं म्हटले. टँजंट आहे, बाहेरील बिंदू आहे, त्याच्यापासून स्पर्शिका आहेत. मग म्हणजे स्पर्शिका बाहेरील बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका. मग आता आपण कुठे आपल्या डोक्यात विचार कोणता ठेवायचा? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. काय स्पर्शिका खंडाचे प्रमेय? स्पर्शिका खंडाचे प्रमेय वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. The tangent which passes from the external point, the segment of tangent segments are congruent. थेरम आपण बघितलेला आहे. मग त्या थेरम वर आधारित या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. त्यातला पहिला प्रश्न आहे, स्पर्शिका खंडाची लांबी. स्पर्शिका खंडाची लांबी सांगा. म्हणजे कोणाची लांबी काढायची आपल्याला? व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट. मग कोणते टँजंट सेगमेंट? लेंथ ऑफ आरएम आणि लेंथ ऑफ आरएन. याची लांबी. आता तुम्ही जोडून घ्या त्या दोन त्रिकोणांना, हे करा, कनेक्ट करा. रेडियस दिली आहे 5, ही बाजू दिली आहे 10. ओके, लिहून घ्या. आणि मग सोडवताना पहिले हे दोन त्रिकोण घ्या, आर एम ओ and triangle RNO. यामध्ये हे दोन त्रिकोण कोणते आहेत? OM perpendicular RM and ON perpendicular RN. बिकॉज सांगा, OM लंब RN आणि OM लंब RN and ON लंब RN. का सांगा? विचार करा. गिवन टर्म बघा. गिवन टर्म मध्ये बघा तुम्ही, RM आणि RN काय आहेत? टँजंट आहेत. टँजंट थेरम काय झालं? टँजंट अकॉर्डिंग टू टँजंट थेरम हे लंब झाला. म्हणजे त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा आला, म्हणून आपण या त्रिकोणाला काय म्हणायचं? RMO and RNO are right angle ट्रायंगल. मग सोडवा, राईट अँगल ट्रायंगल झाले. पायथागोरसने ती बाजू काढा.
काय येईल बघा. मग शोधून काढा. एक अँगल घ्या कोणताही, आरएमओ घ्या. आरएमओ हा इज अ राईट अँगल ट्रायंगल. दोन्ही आहेत. आपण एकाचा विचार करूया. देन कर्ण कोणता? ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर ड्यू टू Pythagoras theorem. This is given to you. 10 square is equal to OM is also given to us plus RM square. फिरवून घ्या असं. OR हा कर्ण झाला. OR चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक RM चा वर्ग. कारण RMO हा काय आहे? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण म्हटलं की आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा विचार करायचा. लक्षात घ्या. त्यानुसार आपण काढलं. हे फिरवून घ्या. 5 चा वर्ग अधिक RM चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग. 25 अधिक RM चा वर्ग 10 चा वर्ग 100. RM स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25. RM स्क्वेअर इज इक्वल टू 75. RM is equal to root 75. 75 कोणाचा वर्ग आहे का? वर्गमूळ निघते का 75 चं? नाही. मग याच्यामध्ये असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधून 75 चे अवयव पाडायचे. अवयव पाडताना 75 मध्ये पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? तर पूर्ण वर्ग सुरुवात करा तुम्ही. 4 आहे. 4 आहे का 75? नाहीये. 5 25. 25 आहे का? 25 3 75. देन 25 इंटू 3 असं लिहायचे अवयव. मग 25 बाहेर येतील, 3 आतमध्ये राहतील. म्हणजे RM ची लांबी काय झाली? 5 इंटू रूट 3. ही किती आली? 5 वर्गमुळात 3. मग RM जर 5 आहे तर RN किती आहे? तर डायरेक्ट इथून इथं कसं आलो आपण? कसं यायचं? येता येतं. तेच तर लॉजिक आहे. जर RM ची लांबी 5 वर्गमुळात 3 आहे तर RN ची किती येईल? विचार करा. डोकं चालवा. टँजेंट सेगमेंट थिअरम. जर RM is equal to 5 root 3, then RN is also 5 root 3 because RM congruent with RN. कशावरून? Tangent segment theorem. And that is why length of RM is equal to, जर 5 वर्गमुळात 3 आहे तर लेंथ ऑफ RN सुद्धा किती येणार? 5 वर्गमुळात 3. अशा पद्धतीने सोडवायचं. इज दॅट क्लिअर? त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न अजून त्यांनी विचारलाय. MRO चं माप काय येईल? MRO चं माप काय येईल? MRO चं माप काढण्यासाठी हे क्वाड्रिलॅटरल तुम्हाला घ्यावं लागेल. हा 90, हा 90. MRO What is the measure of MRO?
चौकोनाच्या याच्यावरून हे काढा, हा 90 आहे, हा 90 आहे, बरोबर. ओके. क्वाड्रिलॅटरलच्या याच्यावरून या कोणाचं माप काढा. हा ह्या अँगलचा बायसेक्टर होईल RO. मग याचं माप मिळेल तुम्हाला. बघा त्या पद्धतीने सोडवा, नाही तर पुढच्या वेळेस आपण बघूया. ओके. हॅव अ नाईस डे.